पहिला बॉल आलाय डॉट. यावेळेला हुक केल्या बॉल स्कोर लेगच्या बाजूने काढलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये दीपक यांच्या बॅट मधून येतोय हा पहिला 4 चौकार. सध्या डाव सुरू होतं. बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोरावळे क्रिकेट संघाचा 4 धावा सध्या स्कोर बोर्डवर 4 ऑन बोर्ड. दीपक स्ट्रायकर यांना पहिल्या बॉलवर सुरुवात थोडी खराब जरूर होती, मात्र त्यानंतर चौकाराने कमबॅक होत आहे. यावेळेला खोलत होता बॉल दिशा दिली, फ्लिक केल्या स्कोर लेगच्या बाजूने काढल्या. मिसफिल्ड सेकंड साठी चान्स घेतला पायाच्या सायरनं. अखेर आता बॉल अडवलाय. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धावेसोबत धावसंख्या धावफलकावर एकूण अंकी झाली ती जय बजरंग कोरावळे क्रिकेट संघाची 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला बॉल हवेत. झेलची संधी मिड ऑनचा फिल्डर जज करतोय आणि झेल संपादित. फलंदाज बाद. भावेश यांचं जबरदस्त बॅकअप आलाय आणि अखेर आता दीपक यांना बॅकअप करावं लागलंय. 6 ला पहिला धक्का. नवीन बॅटर बॅटिंगसाठी तुलसीदास दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर बोर्डवर सध्याच्या घडीला आपण बघत आहोत त्या 6 धावा. दीपक नुकताच बाद झालेले आहेत. जयेशला मिळत आहे पहिले सुयश आणि त्या सोबतीनं पहिली सफलता. जनमान खांडपे क्रिकेट संघाला 6 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 2 टू गो. यावेळेला डाव्या स्टिकला सोडून चाललाय बॉल. अंपायर सिग्नल इट इज वाईड. मिळेल ते अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 7. 7 ऑन बोर्ड. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. नॉस्ट्राकर यांना चान्स रनआउटचा बनला असता, पण ऑन द टाइम अॅक्युरेट थ्रो आला नाही. तोपर्यंत मिळते ती लेगबाजच्या स्वरूपात एक सिंगल धावा आणि धावसंख्या धावफलकावर या सिंगल धाब्याने एकूण अंकित झाले ती 8. 8 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. 8 धावा सध्या स्कोर बोर्डवर. लास्ट बॉल. शेवटचा बॉल गुडलेत वरून हलकासा राईज होतोय. चांगला बाउन्स. डॉट बॉल. षटकची समाप्ती. ओव्हरची सांगता पहिलं षटक संपला. टीमची धावसंख्या माफक 8 धावा धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात. एक फलंदाज मात्र दीपक यांच्या रूपानं गमावलाय, तो बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोरावळे क्रिकेट संघानं. षटक सुरू होते दुसरा आणि दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी हर्षल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आठ धावा सध्या स्कोर बोर्डवर. 8 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चला वेळ जास्त जातो हर्षल, थोडं स्पीडअप करावं लागेल. प्रेम दाखल झालेले आहेत गोलंदाजी करता. पहिलाच बॉल. एक सिंगल सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. सिंगल धाब्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 9. 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या धावफलकावर. महत्वाची मॅच. दोन्ही टीमसाठी निर्णायक लढत. ऑन साइडला दिशा दिली आहे. फिल्डर थोडे दूर आहेत.
एक सिंगल बनली आहे, दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. सनी वेगाने आलेले आहेत, चांगला थ्रो. बॅक टू बॅक सेकंड सिंगल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. 10 धावा याच बरोबर सध्या स्कोर बोर्डवर. तुलसीदास 2 चेंडू 1 धावेचे योगदान. निलेश 2 चेंडू 1 धावेचे योगदान. या दोन्ही फलंदाजांना मात्र आता चांगल्या वेगाने चांगल्या गतीने धावा बनवाव्या लागतील. तुलसीदास यांच्याकडे स्ट्राईक आहे, गोलंदाज तयार. प्रेम यावेळेला लाईन पाहावी लागेल. इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावा आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसोबत अतिरिक्त धावेसोबत सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत 11 ऑन बोर्ड. यावेळेला डीप होणारा फुल टॉस. विकेट किपर बीट. बॉल मागे चाललाय. अंपायर सिग्नल. वेस्ट ऑफ पॅट बीमर आणि लॉंग स्टॉपला चाललाय बॉल. नॉन स्टॉप बीमर +4 या येत आहेत. लकी 5 धावा. इट्स अ फायफर. हा पंजा. नशिबाची साथ आता मात्र लाभते ती जय बजरंग कोरावलेला. यापूर्वी वाईट तर आता नो +4. अतिरिक्त धावा येत आहेत. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फ्रीड बॉल. ड्राईव्ह केलं समोर. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. थोडी मिसफील्ड. एक सिंगल कंप्लीट. बॅकअप साठी जयश उपस्थित झाले तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळताना दिसेल. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता 3 धावाही मिळताना दिसत आहेत. सध्या थोडीशी खराब कामगिरी या षटकात होत असताना जन्मान खांडपी करून गोलंदाजाने रिदम गमावला आणि त्याचबरोबर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये देखील बेसिक मिस्टेक होताना दिसत आहेत. ट्रिपल बरोबर स्कोर सध्या 19. पूल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित चेंडूबाटचा संपर्क नव्हता. प्रॉपर पोझिशन मध्ये आले नव्हते निलेश. एकच धाव. नेक्स्ट मॅच चेंज द गेम. खांदारे आणि त्यांच्या विरोधात जर्मन वाघेवली. चला दोन्ही टीम कॅप्टन लगेचच टॉस करता संपर्कात या आणि यापुढील होणारे प्रत्येक सामने हे प्रत्येकी 3-3 षटकांचे असतील. यावेळेला पायात होता यॉर्कर. फ्लिक केल्या. वाड शॉट. यामध्ये चाललाय बॉल. मनगटातली ताकद झोकली आहे. गतीला फक्त कल्पकतेने दिले उत्तर आणि बॉल पाठवलाय स्क्वेअरलेग सीमारेषेच्या बाहेर. कलात्मक फटका तुळशीदास यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. खानदारी टीमचा कुठल्या तरी ऑफिशियल मेंबरचा बर्थडे जो सध्या सेलिब्रेट होतोय. आमचे कॅमेरामॅन सध्या ही क्षणचित्र टिपतायत. बर्थडे बॉयला पुनश्च एकदा उपस्थित सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. उपस्थित सर्वांच्या वतीनं बर्थडे बॉयला भरपूर साऱ्या शुभेच्छा.
24 धावा दाखल बनलेल्या आहेत. षटक सुरू होतं तिसरं सनी गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक तिसरं सुरू होत आहे. सनी गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 2 षटकात 24 धावा बनलेल्या आहेत. 24 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न डाव्या स्टिकला सोडून चाललाय बॉल. व्हाईट बॉल मात्र घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धावा आता मिळताना दिसेल आणि अतिरिक्त धावे सहित सध्या टीमची टोटल 25. चला खेळाडू कक्ष प्लेयर्सला विनंती, आपण चेअर्स मध्ये बसून घ्या. यावलेला टॉपेज बॉल वेट शॉर्ट फॉनलेगला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर आता विकेट आली. निलेश बाद 25 ला दुसरा धक्का. जय बजरंग कोरावळेला फलंदाज बाद. बिल राईट बॅटरसाठी बॉल पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय. तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाली आहे सांगता. यावेळेला ड्राइव्ह केला समोर ओव्हर द बॉलर रेड सेफ शॉट. लॉंग ऑफला फिल्डर मिसफिल्ड, पण लॉंग ऑन वरून बॅकअप आलाय. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. करंजच्या खात्यात या 2 रन आणि 2 धावे सहित त्याचं व्यक्तिगत खातं खुलं होतंय. टीमची टोटल सध्या डबल सहित आपण बघत आहोत ती 27. फुलटॉस बॉल समोर ड्राइव्ह केलाय. लॉंग ऑनचे फिल्डर उपस्थित, पण मिसफिल्ड. बॉल त्यांच्या दोन्ही पायांमधून फरार. लॉंग ऑन सीमा पार. मिसफिल्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावाच लागेल. 4 चौकार. रक्षकाची मात्र डसाल कामगिरी चौकार आलेला आहे. यावेळेला चांगली फ्लॅट दिली आहे. चांगला ऑफ कटर होता. रायटी बॅटरसाठी टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेलं वलन आणि त्याचबरोबर बॉलला मिळालेली अतिरिक्त उचली सध्या फलंदाजाला त्रस्त करून गेली. कटरचा चांगला वापर सध्या सनीकडून. चौकारानंतर पुन्हा एकदा प्रभाव त्याने टाकलाय. डॉट बॉलची झाली सांगतात अफलक सध्या 31-31. लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 1 to go. ऑन साइडला दिशा दिली. फ्लिक केलाय. बॉल फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. करण पोचेल का स्ट्रायकर एंडले सिटीज करण पोचलाय. 2 धावा आणि 2 धावे सहित मात्र ओव्हरची होती सांगता. षटक समाप्तीची घोषणा. टीमची धावसंख्या 11.00 धाव्याच्या धावगतीने 33 3 विकेटच्या मोबदल्यात. कॅप्टन या चेंज देत. शेवटच्या षटकात भावेश रसाल गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 3 षटकात 33 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. लास्ट ओव्हर भावेश बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि अतिरिक्त धावेसोबत सध्या टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपण बघत आहोत 34. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी जयची, मात्र दुसरं षटक मागणं राहिलं आणि आता या षटकात देखील लास्ट ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर वाईड आलाय.
शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनला फॉलो केलं. गुड डिलिव्हरी. डॉट बॉल. डॉट बॉलची झाले सांगता स्कोर बोर्डवर सध्या टीमची टोटल स्थिर आहे 34-34. चौतीस धाबा सध्या स्कोर बोर्डवर. भावेश गोलंदाजीसाठी वाईट नंतर डॉट बॉल नव्हते. छोटेखानी कमबॅक वापसीचे संकेत आता भावेशने दिलेले आहेत. यावेळेला पूल केला बॉल. क्षेत्ररक्षक उपस्थित. ओव्हर रन झालेत. मिस जजमेंट आणि बॉल अखेर निघाला. एक टप्पा घेत मिडविकेट सीमा पार. चौकार. सहज झालं होता. ओव्हर रन झाले. प्रॉपर पोझिशन मध्ये आले नाही आणि त्याच कारणासह मोबदला मात्र गोलंदाज भावेशला मोजावा लागलाय. चौकारांना धावा बनतायत त्या 38. 38 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला यॉर्कर समोर उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगला जजमेंट. आता झेल संपादित. फलंदाज बाद. तुलसीदास माघारी. 38ला तिसरा फलंदाज बाद. जयवंतजी दुधाळे उपस्थित झालेत. आदर्श चषकाच्या 34व्या पर्वात आपलंही मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. नवीन बॅटर रोशन बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. 38 धाबा सध्या स्कोर बोर्डवर बनलेले आहेत. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल काउफेसला टर्न केलाय. फिल्डर उपस्थित. चांगला बॅकअप. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. एकाच धाब्यावरती रोशनला समाधानी राहावं लागेल. स्कोर बोर्डवर सध्या या सिंगल धाब्यासहित आपण बघत आहोत 39. 39 धाबा. स्टील 2 टू गो. यावेळेला ड्राईव्ह केला समोर. लॉफ्टेड हिट. मिड ऑफचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचेल का प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र प्रयत्न त्याचा फसलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसत आहेत. डबल सेट सध्या स्कोर 41. 41 धावा दाफलकरती पाहायला मिळत आहेत. स्टील 1 टू गो. पहिल्या डावाचा अंतिम अखेरचा बॉल. 41 धावा बनलेल्या आहेत. कारण आतापर्यंत 6 बॉलमध्ये व्यक्तिगत 10 धाब्याचे योगदान दिलंय. पण आता फिनिशिंग टच या डावाचा त्याला द्यावा लागेल. ऑन साईडला दिशा दिली आहे. मिड विकेटला फिल्डर थोडी दूर. एक धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न. सनीचा थ्रो ॲक्युरेट आलाय. बॅकअप आलाय आणि धावबाद झालाय तो रोशन नॉस्ट्राकरेनला. पहिला डाव संपला. बनल्या 42. 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी जर्मन खांडफेला 43. 43 धाब्याचं टार्गेट. चला वाघेवली कॅप्टन लगेचच उपस्थित व्हा. टॉस आपण करतोय. उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभ असते. 3 षटकांचे सामने यानंतर आपण कव्हर करतोय. पहिल्या फेरीचे सामने कंपल्सरी 4 ओव्हर. त्यानंतर जसजसं शेड्यूल पुढे जात आहे सेकंड राऊंडच्या मॅचेस जसं स्टार्ट होत आहेत तर आपण प्रत्येकी 3-3 ओव्हरचं शेड्यूल कव्हर करतोय. चला मैदानात दाखल व्हा. कोरावळेकर ऑलरेडी वेळ जास्त गेलेला आहे. तुलसीदास भाऊ थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. जर्मन वाघेवले आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम खानदारच्या दरम्यान टॉस होतोय. हा एक्स्ट्रा सामना आणि एक्स्ट्रा सामन्याचा टॉस आपण करतोय. A change the game. Khandari won the toss and decided to field first. क्षेत्रक्षणाचा निर्णय मात्र खानदारी टीमनं स्वीकारला. नेक्स्ट मॅच जोडलेला ऑनगोईंग मॅच. पहिला डाव संपलाय. दुसरा डाव सुरू होतोय. विजयासाठी पाठलाग करायचा आहे. तो 43 धावेचा आणि परत कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव. ऐकूयात व्हाईस ऑफ टीम गाव कैलासजी शेलोले यांचा आवाज. थँक्यू.
धन्यवाद दीपक बिराडे सर. निश्चयाचा महामेरू भवित दिनांचे अधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी 14 विद्या 64 कलांचे अधिपती दाताबापा गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा करून संभाजीराजांच्या पवित्र आत्म्यास नतमस्तक होऊन वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत. क्रिकेटचा महारणसंग्राम, क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं आदर्श चषक दानिवली 2026 स्पर्धेचं 34वं पर्व यशस्वी, गौरवशाली 34वं पर्व, परंपरा, प्रतिष्ठा, सन्मान, अभिमान असणारी ही स्पर्धा त्याचप्रमाणे पहिल्या रजनीमध्ये उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं, मान्यवर पाहुण्यांचं आदर्श चषक धानिवलीच्या वतीने सहर्ष मनापासून स्वागत. सामना आपल्या समोर रंगतो पहिल्या रजनीमध्ये. जय बजरंग कोरावले त्यांच्या विपक्ष संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खांडपे पहिल्या डावामध्ये आपण विचार केला तर 4 षटकांचा सामना करत असताना 42 धावा बनवल्यात टीम जय बजरंग कोरावले संघाने. 43 धावांचा पाठलाग करण्याच्या हेतूने खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये आता खांडपे संघ दाखल झालेला आहे. नरेश आणि सनी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग कोरावले संघाचा 12th मॅन समालोचन कक्षात नसल्या कारणास्तव तुम्हाला 2 धावेची पेनल्टी आहे. ड्रेस कोड मध्ये देखील नाही आहे. बारावा खेळाडू आहे पण तो ड्रेस कोड मध्ये नसल्या कारणाने तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. सामन्याला आपण करूयात सुरुवात. सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरची चेस करतायत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूला धाडलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. सुरुवात सध्याच्या घडीला चांगली होत असताना खांडपे संघासाठी मात्र गोलंदाजाला इथून पुढे आता कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक P1च्या षटकामध्ये गोलंदाजीचा भार बिपिनच्या खांद्यावर सोपवला जातोय. कामगिरी इथून पुढे बिपिनची कशा प्रकारची होती ते पाहायचं. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. कमबॅक करणं आवश्यक होतं. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका केला. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न तिथे झाला नाही मात्र थ्रो देखील खराब तिथे आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या साहाय्याने धावफलक पुढे सरकेल. नरेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज मेजर कैलास बाबरे सरांच्या माध्यमातून असेल. जर नरेश बॅटिंग करत असताना षटकार टोकेल तर नक्कीच मेजर कैलास बाबरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावफलक 7 या आकड्यावर सध्याच्या घडीला जय हनुमान खांडपे संघाचा 43 धावांचा पाठलाग करतात. पहिल्या 3 मध्ये 7 धावा आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर बिपिनला आपण पाहतोय जय बजरंग कोरावले संघासाठी. त्याचप्रमाणे सलामीवीर नरेश, सनी पहिला चेंडू फेस करत असताना सध्याच्या घडीला सनीला आपण पाहूयात. फिल्डिंग सेट करण्यासाठी अधिकचा वेळ खर्च केला जातो. जय बजरंग कोरावले संघ वेळेची अगदी दक्षता बाळगा. वेळेच्या अनुषंगाने सहकार्य आपलं आवश्यक असेल. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे वाईट साठी दाद मागितली आहे
मात्र पंचांची तिथे तटस्थ भूमिका आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल पहिल्या चेंडूवर येणारा चौकार, तदनंतर आता कमबॅक चांगलं पाहायला मिळतंय बिपिनच्या माध्यमातून. 7 धावा फलकावर अंकित झालेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ पहिल्या षटकामध्ये देखील अजून शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर बिपिन बॅकफुटवर गेले, हलक्या त्याने कट केला, क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर कार्पेटच्या साहाय्याने अलॉंग दी कार्पेट चेंडू सीमारेखा पार, चौकार. अगदी कमालीचा फटका तिथे आपल्याला पाहायला मिळता. बॅट्समन सनीच्या माध्यमातून बॅकफुट जात असताना कट केला आणि 4 धावा तिथे प्राप्त झाल्यात. 4च्या सहाय्याने धावपळ 11 या धावसंख्येवर जातून पोहोचतंय. फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक पाठमोरा करतायत. चेस आता भरपूर मोठी आहे, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडूला धरलाय सीमा रेषेचा वेध, मिळताय धावा 4, चौकार. संघर्ष न तकलीफ तो क्या मजा है जीने में, अरे बड़े बड़े में तूफान भी थम जाता है जब जीतने की आस लगी हो सीने में. 43 धाव्यांचा पाठलाग करतायत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा अंकित झालेल्या आहेत. सध्याच्या घडीला समीकरण सोपं होत असताना नौखा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर जय बजरंग कोरावली संघाच्या माध्यमातून दर्शन. मूर्ती तर लहान आहे, मात्र कीर्ती कशा प्रकारची महान करेल हे देखील आता पाहायचंय. इस वेळ अधिक घेत आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित असेल जय बजरंग कोरावली संघ. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर दर्शन. पहिला चेंडू फटका इथे चांगला पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिस जजमेंट, थोडे फंबल झाले. दरम्यान अगदी यशस्वीरित्या 2 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2च्या सहाय्याने धावफलक 17 या धावसंख्येवर जय हनुमान खंडपे संघाचं 43 धावेंचा पाठलाग करण्याच्या हेतूने खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये उतरल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर दर्शन. शॉर्टपिच डिलिव्हरी बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क नाही. क्षेत्ररक्षक तिथे. दरम्यान एकच सिंगल आली आहे. ओव्हर थ्रो. दुसरी धावेसाठी इच्छुक होते नॉन स्ट्राईक एंडला, मात्र स्ट्रायकिंग एंडवरून नकार कळवलाय. 1 धाव. ती कामगिरी चांगली पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये दर्शनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 2 आणि त्यानंतर आता या चेंडूवर एकच धाव आली आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 18 या आकड्यावर आपण पाहतोय. आतापर्यंत तर कामगिरी चांगली पाहायला मिळते दर्शनच्या माध्यमातून. मात्र 43 धावा बनवायच्या त्या बॅटिंग आता आक्रमकता स्वीकारावी लागेल सलामीवीर सनी आणि नरेशला. शॉर्टपिच डिलिव्हरी, पुल केलाय, गुल केलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर, फाईन लेगला क्लिअर करत आदर्श चषक, षटकार. धावा वैयक्तिक बनवल्यात. दुसऱ्या बाजूने विचार केला तर सलामीवीर नरेश 5 चेंडू 10 धावा, 24 धावा धावपळकावर अंकित झालेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर दर्शन. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी, त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस संपर्क झाला नाही बॅट अँड बॉलचा. दरम्यान बाईच्या स्वरूपात एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. धावपळक 25 या आकड्यावर जाऊन पोहोचतंय जय हनुमान खांडपेठ संघाचा. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर दर्शनचे चेंडू चांगले पाहायला मिळाले होते. त्यानंतर षटकार आलाय, त्याच्या विरोधामध्ये देखील आक्रमण चढवलं जात आहे. ओव्हरपिच बॉल, बॅटची कडा, मागे क्षेत्ररक्षण थोडे फंबल झाले. दरम्यान चित्त्याच्या चपळाईने ती धाव पूर्ण केली आहे.
दोनही फलंदाजांनो गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावर टीम जय हनुमान खांडपे संघाची. सॉफ्ट हँडने फटका केले. डेलिकेट तिथे क्षेत्ररक्षक थोडे फंबल झालेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळतात जय बजरंग कोरावले संघासाठी. अगदी शांत संयमी क्रिकेट होत नाहीये क्षेत्ररक्षण करत असताना. एक धाव. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या टीम जय हनुमान खांडपे संघ जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवर. 27 आणि पॅनल्टीच्या 2 धावा. एकूण धावपळक जाऊन पोहोचेल जय हनुमान खांडपे संघ. 29 या धावसंख्येवर. 2 षटकामध्ये 27 धावेपर्यंत मजल मारली आहे. 2 पॅनल्टीच्या धावा. 29 धावा स्कोर कार्डवर अंकित झालाय. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर जम्याची बाजू ही असेल टीम जय हनुमान खांडपे संघासाठी की सलामीसाठी गेलेले फलंदाज अर्थात नरेश आणि सनी एकही विकेट आली नाहीये. दोन्ही फलंदाज सेफ आहेत. दर्शनची देखील कामगिरी चांगली पाहायला मिळेल. 11 धावा त्याने खर्च केल्यात. मूर्ती जरी लहान असेल मात्र कीर्ती त्याची सध्याच्या घडीला महान झाली होती. फक्त 11 धावा त्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या आहेत. गोल तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर रोशन दाखल झालाय. 12 बॉल 14चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. फायर एंडने सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर रोशन. 12 बॉल 14चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवर जर्सी नंबर 43 सनी दाखल झालेला आहे. 12 चेंडू 14 धावा. इथून पुढे विजयासाठी भरपूर उशीर करतायत. वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या. बारा बॉल 14 तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर रोशन. पहिला चेंडू अगदी विचार केला तर खराब हाताळला जातो. वाईट बॉल पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर. धावपळक पुढे सरकते 30 या धावसंख्येवर. बारा बॉल 14चं समीकरण आता 12 बॉल 13 झालंय. फटका इथे चांगला पाहायला मिळतोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. पहिला आदरा टीम जय हनुमान खांडपे संघाला. फलंदाज सनी बॅक टू द पव्हिलियन. खांदारे जसा हा सामना संपेल तसा क्षेत्ररक्षण त्वरित सेट करायचे टीम चेंज द गेम खांदारे संघ आणि डगआउटचा ताबा लगेच घ्यायचे टीम जय हनुमान वाघिवली संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी खांडपे संघाकडून किरण दाखल झाला आहे. 30 धावा धावपळकावर आहेत. 11 बॉल 13 धावींची गरज विजयाकरता खांडपे संघाला. बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा इथे चांगला पाहायला मिळतो गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. कमबॅक आता चांगलं पाहायला मिळतंय टीम गोलंदाजी करत असताना जय बजरंग कोरावली संघ. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खाली आणि साधा सोपा झेल. कमालीचा झेल. फलंदाज होईल खेळ. किरण बॅक टू द पव्हिलियन. खांडपे संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकावर राहुल. 30 धावा धावपळकावर आहेत. या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळतं गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. तिथे आतापर्यंत त्याने 2 विकेट्स मिळवल्यात. 1च धाव खर्च केली आहे.
9 बॉल 13चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये विजयाकरता जय हनुमान खडपे संघ. मात्र 9 बॉल मध्ये 13 धावा डिफेंड केल्या जातील का हे देखील आता पाहण्यासारखं असेल. रोशनची कामगिरी सध्याच्या घडीला चांगली होते. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. डॉट बॉल. आठ बॉल 13 धावींची गरज, कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. फोर्सेबल स्ट्रोक फटका तिथे चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले होते, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि यशस्वीरित्या 2 धावा तिथे जोडल्या जातात. धावफलक 2 ने पुढे सरकत 32-32 या धावसंख्येवर. विजयाकरता आता 7 बॉल 11चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान खडपे संघ. मात्र इक्वेशन सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना रोशन महागडं करतोय. स्कूप ट्राय करायचा होता, आगळा वेगळा फटका, मात्र बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आता इक्वेशनचा जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल विजयाकरता 11 धावींची गरज. धावफलकावर धावा 3 षटकाच्या अखेरीस 2 गड्याच्या मोबदल्यात 32 अंकित झालेल्या आहेत. 6 बॉल विजयाकरता 11 धावा. जय हनुमान खांडपे की जय बजरंग कोरावली संघ. आता कोणता संघ या मॅच मध्ये हवी ठरेल हे देखील आता पाहायचंय. आदर्श चषक धानिवली 2026 स्पर्धेचं गौरवशाली 34वा पर्व, मानाची सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा. खऱ्या अर्थाने विचार केला तर या स्पर्धेने मुरबाड तालुक्याचं नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलंय. अशी ही मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. स्पर्धेचं नाव आदर्श चषक धानिवली. स्पर्धेचं गौरवशाली 34वा पर्व. बॅक टू क्रिकेट. 6 बॉल 11 धावींची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर तुलसीदास शेवटच्या षटकामध्ये दाखल झालेत. 6 बॉल 11 धावींची गरज. विजयाकरता जय हनुमान खडपे संघ. मात्र 6 बॉल मध्ये 11 धावा रोखावं लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर तुलसीदास. पहिलाच बॉल. बॅटची कडा, बॅटची झेलची संधी होती. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले होते, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. दरम्यान 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या या चेंडूवर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2च्या साह्याने धावपळक पुढे सरकते 34 या धावसंख्येवर. 5 बॉल 9 धावींची गरज विजयाकरता खांडपे संघ. विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये हवी ठरणारा जय हनुमान खांडपे संघ आता या मागील षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला जाऊन पोहोचलाय. 9 बॉल 5 बॉल 9 धावींची गरज. यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. अतिरिक्तच्या साह्याने धावपळक 35 या आकड्यावर जय हनुमान खांडपे संघ. 5 बॉल 8. गोलंदाजी ट्रॅकवर तुलसीदास. 35 धावा स्कोर कार्डवर अंकित झालेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्पीड अप अपेक्षित असेल. 5 बॉल 8 धावींची गरज. बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. कमालीचं कमबॅक सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुलसीदास यांच्या माध्यमातून. मागच्या षटकामध्ये कौतुक असेल गोलंदाज रोशनचं. खऱ्या अर्थाने विचार केला तर सामन्याचं पूर्ण चित्र बदललं मागच्या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी राहिली रोशनची आणि त्यालाच अनुसरून या शेवटच्या षटकामध्ये कामगिरी चांगली पाहायला मिळते तुलसीदास यांची. बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. क्षेत्ररक्षण मागे का चांगलं पाहायला मिळतंय. दरम्यान एक सिंगल नाही रोखू शकत. धावपळक पुढे सरकत 36 या धावसंख्येवर. स्पीडअप अपेक्षित असेल. या सामन्यासाठी भरपूर उशीर खर्च केला जातोय. 3 बॉल 7 धाव्यांची गरज विजयाकरता. 3 बॉल मध्ये 7 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील. बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. अलोकने कार्पेट फटका चांगला पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडवर. ते विचार केला तर वेळेच्या अभावी थोडा थ्रो लेट आला. जर स्पीड असता थ्रो मध्ये तर नक्कीच क्षेत्र फलंदाज बाद झाला असता. मात्र
सेफली आता तो कॉपिंग क्रेज मध्ये दाखल झालेला आहे. 2 बॉल 5 धावांची गरज. जयहनुमान खांडपे धावपळकावर धावा 38-38. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 बॉल 5 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर तुलसीदास. कामगिरी आता कशा प्रकारची होती ते देखील पाहायचंय. विकेट करण्याचा प्रयत्न, पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. फटका खेळायचा होता, कुठे चेंडू गेलाय, कुठे लेग बायच्या स्वरूपात. ही एक सिंगल. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलं. 1 बॉल 4. ठोकला तर जिंकला, हुकला तर मुकला अशी परिस्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जयहनुमान खांडपे संघासाठी. 1 बॉल 4 धावांची गरज. पहिल्या 2 षटकामध्ये विचार केला तर जयहनुमान खांडपे संघ हवीत ठरला होता. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जसा गोलंदाजीसाठी रोशन दाखल झाला, त्याची कामगिरी कमालीची राहिली. आणि आता शेवटच्या षटकामध्ये तुलसीदास देखील कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. 1 बॉल 4 धावांची गरज. धावपळकावर धावा 39. 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा बॉल. 1 बॉल 4. गोलंदाजी ट्रॅकवर तुलसीदास. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल. डॉट होत असताना सामना संपलाय. विजय अगदी सहजरित्या विजय झालेत टीम जय बजरंग कोरावले संघ. मनपूर्वक अभिनंदन. तर दुसऱ्या बाजूने विचार करूयात हार्ड अँड टफ लक जयहनुमान खांडपे संघ. दोन्ही संघांनी शेक हँड करून जायचंय. शेक हँड कंपल्सरी असेल.